आज मी गेलेली स्किनला ब्युटी क्लिनिकमध्ये का ते पुढे सांगतेच, पण सकाळी सकाळी इकडे महाशिवरात्री असल्यामुळे शाबूवड्यांचा बेत होता आणि करणचे सर्व फ्रेंड्स आलेले. मग सगळ्यांनी मिळून शाबूवड्याचा नाश्ता केला आणि मग काजल दीदी आणि मी म्हटलं की चला आता स्किनला ब्युटी क्लिनिकला एकदा जाऊयाच. खूप दिवस झाले इच्छा होती जायची. फायनली आज तो दिवस उगवला काजल दीदींमुळे, कारण की त्यांना जायचं होतं त्यांच्या स्किनसाठी ट्रीटमेंट घ्यायला. फ्री कन्सल्टेशन असल्यामुळे मी पण माझे डाऊट्स विचारून घेतले हेअर ड्रँड्रफ विषयी, हेअर डॅमेज विषयी आणि त्यासोबत त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंट बघितल्या. खूप छान ट्रीटमेंट आहेत सर्वच आणि रिजनेबल रेटमध्ये असल्यामुळे काजल दीदीने पण तिथे ट्रीटमेंट घेतली आणि 1 तास त्यांना लागणार होता म्हणून मग मी घरी गेली. मंदिरात जायचं करून मला मंदिरात जायला संध्याकाळ झाली, कारण की मुलांचं आवरणं, मुलांना झोपवणं, त्यांना परत उठल्यानंतर खायला चारणं. त्याच्यामुळे मग संध्याकाळी आम्ही गेलो. काजल दीदी लगेच सातारला गेल्या, त्याच्यामुळे त्या नव्हत्या आणि मग आम्ही मंदिरात गेलो. आमच्या तिथे जवळ हे मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. खूप जणांना इथले छान छान अनुभव आलेले आहेत. छोटं मंदिर होतं हे, घराच्या जवळ त्यांच्या पिंड सापडलेली ते, पण आता मोठं केलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं. मग आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. स्वामीराची पहिली महाशिवरात्री होती आणि त्यांनी स्वतःच नंतरला अभिषेक केला. ताटात जो तांब्या होता तो त्याने हातात धरून पिंडीवरती सगळं दूध सांडवलं. सगळे तिथले बोलायला लागले त्याच्याकडून हे करायचं होतं म्हणून असं झालं. तर खूप छान दर्शन झालं. नंतर तिथे खिचडीचा प्रसाद होता, तो आम्ही घेतला आणि मग घरी गेलो. फक्त मंदिरात जाऊन सेवा करावी असं काही नसतं, तर मी घरी सुद्धा सेवा करून आलेली, जप वगैरे करून आलेली. परत घरी आल्यानंतर मी बटाटा बनवायला घेतला उपवासाचा, कारण की महाशिवरात्रीचा उपवास रात्री सोडायचा नसतो, तो सकाळी सोडायचा असतो. आणि रात्री मला अभिषेकला जाण्याची खूप इच्छा होती, पण ते काही जमलंच नाही मुलांमुळे. सो साठी एवढंच. बाय.